नमस्ते, मी श्वेता. श्वेता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण कोणत्याही सणाला सहज बनणारे मलाई लाडू बनवणार आहे. आता सणांची सुरुवात झालेली आहे. तुम्ही एकवेळा तरी हे मलाई लाडू बनवून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मलाई लाडू बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला दूध तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आटू द्यायचं आहे. आता इथे दुधाला उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि दूध आटू द्यायचं आहे. आणि मधामधात दुधाकडे लक्ष द्यायचं आहे. सतत 1 ते 2 मिनिटात आपल्याला असा चम्मच दुधामध्ये फिरवत राहायचं आहे, जेणेकरून दूध बुडाला चिकटेल नाही आणि आजूबाजूला जे साय जमा होते ते आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे पनीर घ्यायचं आहे. पनीर आपल्याला नीट क्रश करून घ्यायचं आहे. पनीर तुम्ही किसणीवर किसूनही घेऊ शकता किंवा अशा प्रकारच्या पोटॅटो मॅशरनी पनीरला छान बारीक करून घ्या. पनीरला मी छान प्रकारे मॅश करून घेतला आहे पोटॅटो मॅशरनी. आपल्याला पनीरमध्ये थोडीशी दुधाची साय घालायची आहे. आता इथे मी दुधाची साय घातलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी मॅश केलेलं पनीर आणि दुधाची साय छान एकत्र करून घेतलेलं आहे. इथे आपलं दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता आपल्याला या पनीर आणि सायच्या मिश्रणाला दुधात घालायचं आहे. हे सर्व मिश्रण मी दुधात घालून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला पनीर आणि दुधाला छान घट्ट होतपर्यंत पुन्हा शिजू द्यायचं आहे. आणि सतत आपल्याला याला असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे दूध आणि पनीरचं जे मिश्रण आहे ते भांड्याच्या तळाला चिकटणार नाही. आता या स्टेजला मी गॅसचा फ्लेम वाढवला आहे. पण आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे की आता हे मिश्रण जसं जसं आटेल किंवा घट्ट होईल त्याचे काही थेंब आपल्या अंगावर उडण्याची भीती आहे. म्हणून थोडं सांभाळून हे मिश्रण आपल्याला अशा प्रकारे घोटायचं आहे. आता याच वेळेला मी यामध्ये 1 वाटी साखर घालत आहे. एक लहान वाटी साखर मी घेतलेली आहे. तुम्ही साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि याला असं घोटत राहायचं आहे. तोपर्यंत हे मिश्रण थोडं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच घोटत राहायचं आहे. आता इथे मलाई लाडूचं मिश्रण बघा छान प्रकारे घट्ट झालेलं आहे. आता मी यामध्ये अर्धा चम्मच वेलची पूड घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. आता वेलची पूड मिक्स केल्यानंतर मी गॅस बंद करून देणार आहे. मलाई लाडूचं मिश्रण थंड होऊ देणार आहे. अशा प्रकारे मलाई लाडूचं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ते छान प्रकारे थंड होऊन मग त्याचे लाडू वळून घेणार आहे. मिश्रण आता छान प्रकारे गार झालेलं आहे. आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी लाडू वळून घेतलेला आहे. आता सर्व लाडू वळून घेणार आहे. अशा प्रकारे एवढ्या मिश्रणात आपले 16 लाडू झालेले आहे. इथे मी 1 लिटर दूध आटवलं आहे. त्यामध्ये 200 ग्राम पनीर घातलेलं होतं आणि अर्धी वाटी साखर आणि थोडीशी साय आणि वेलची पूड मिक्स करून आपले एवढे लाडू बनलेले आहे. 12 मी इथे प्लेटमध्ये ठेवलेले आहे. आता याला थोडं मी डेकोरेट करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी असं
केसरचं दूध केलेलं आहे. प्रकारे मी प्रत्येक लाडूवर केसर आणि थोडंसं दूध लावून घेणार आहे. आता सर्व लाडूवर मी केसर आणि केसरचं दूध लावून घेतलेलं आहे. आता यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स ठेवणार आहे. इथे मी ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आणि पिस्त्याचे छोटे छोटे काप करून लाडूवर ठेवलेले आहे. जर गुलाबाच्या पाकळ्या असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता. तुम्ही कोणत्याही सणाला हे मलाई लाडू बनवून बघा. हॉटेलमध्ये जसे मलाई लाडू मिळतात तसे तुम्ही घरच्या घरी राखी किंवा दिवाळीला बनवू शकता. एक वेळा नक्की ट्राय करून बघा ही मलाई लाडूची रेसिपी. आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मलाई लाडू कसे बनले. आपण पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत. तुम्ही जर श्वेता रेसिपीला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमची काही कमेंट असेल तर कमेंटही करा. आपण पुन्हा भेटू एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.